कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। एकीकडे कोकणात भात शेतीकडे दुर्लक्ष होत असल्यानं पडीक शेतीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले। अशातच रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील करंजखोल गावातील प्रयोगशील शेतकरी दीपक अमराळे यांनी काही वर्षांपूर्वी दासगावमध्ये सुमारे 1 एकर पडीक जागा विकत घेतली। 2009 पासून या ठिकाणी ते कृषीतील विविध प्रयोग करत आहेत। यावर्षी त्यांनी बहुपिकाच्या माध्यमातून प्रयोग म्हणून सूर्यफुलाचे यशस्वी उत्पादन केले, तसेच विविध कडधान्य आणि भाजीपालांची लागवड करण्यास सुरुवात केली। यामध्ये त्यांनी वाल, मटकी, चवळी, तीळ, सूर्यफूल, उडीद, ज्वारी, मका अशा विविध बीज पेरून शेती करण्याचा प्रयोग केल्याने यामध्ये त्यांना यश आले असता शेतकरी दीपक अमराळे यांच्याजवळ बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी उदय सावंत यांनी। रायगड जिल्हा म्हटलं की भात शेतीचा क्वार्टर म्हटले जाते, परंतु पडीक जागा अशा ठिकाणी खूप ठिकाणी पडीक जागा आहेत। त्या पडीक जागेपासून काय काय उत्पन्न मिळू शकतं, पण त्याच्यामध्ये भात शेती असो किंवा आपले फुले झाडे असो किंवा आपले एक प्रकारचं सूर्यफुलाचं असो किंवा मूग असो, मटकी असो आणि अनेक प्रकारचे असे उत्पन्न काढले जातात शेतकऱ्याकडनं। परंतु दासगाव या ठिकाणी आपण आत्ता आलेलो आहे। दासगावच्या गावामधील विठ्ठलवाडीच्या आसपास एक शेतकरी राहतात। त्या शेतकरी एक पडीक जागेमध्ये आत्ता बनवलेली काही ठिकाणची आता आपण आता प्रत्यक्ष तिथं शेती आहे, या शेतीमध्ये काय बनवलं जातं त्यांच्याकडनं जाणून घेऊ। तुम्ही हे तुमची आत्ता जी काय शेती केलेली आहे ती शेतीच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला ही कल्पना कशी सुचली आणि या जागा किती आहे? आता ही आपली 1 एकर जागा आहे। मुख्य कल्पना अशी होती की बऱ्याच वेळा कोकणामध्ये लोकांनी बोललं जातं की कोकणामध्ये भाताशिवाय दुसरं काही पीक येत नाही। तर ती लोकांची मानसिकता बदलण्यासाठी जोपर्यंत आपण स्वतः काहीतरी प्रयोग करत नाही, आपण पहिले आपण करायचं आणि नंतर इतरांना सांगायचं, ही कल्पना माझ्या डोक्यात होती। आणि त्याच अनुषंगानं मग मी असा प्रयोग केला की कोकणामध्ये भात पीक काढल्यानंतर सगळी ओसाड पडते जमीन, तर ते भात पिकानंतर बऱ्याच जण काही प्रमाणात लोक कडधान्य घेतात, पण आपण कडधान्य घेण्याबरोबरच त्याच्याबरोबर भूपीक म्हणून आपल्याला सूर्यफूल घेता येईल का, सूर्यफूल यशस्वी होईल का, त्याचा आपण प्रयोग केला। ज्वारीचा प्रयोग केला आहे, मका लावली आहे की जेणेकरून खाली राहणारी पिकं, खाली समजा वाल असेल तर त्याच्यावरती वेली ज्वारीवरती चढतील किंवा सूर्यफुलावरती जातील, वरती फूल येईल किंवा ज्वारीला कंच येतील, खाली त्याची वेलीवरती वेलीचा फायदा असा होईल की त्याच्यावरती अजून फुलारा जास्त येऊन त्याचं जास्त उत्पन्न होईल। अशा प्रकारे आपण पावटा असेल, वाल असेल, मूग असेल, मटकी असेल, चवळे असेल, या पद्धतीनं आपण सगळी शेती करतो। ही जे काय तुम्ही आता उत्पन्न काढलं आहे की मूग असेल, पावटा असेल किंवा वाल असेल, याचं उत्पन्नापासून तुम्हाला काय फायदा किंवा तुम्ही काय सांगाल शेतकऱ्यांना? मी शेतकऱ्यांना एवढेच आव्हान करतो की जर आपण कोकणात जास्तीत जास्त पद्धतीनं जर शेतीकडे वळला तर निसर्गानं खूप मोठी आपल्याला देणगी दिलेलं आहे। आणि बऱ्याच वेळा आपण पश्चिम महाराष्ट्रात जर बघतो तर मोठ्या प्रमाणात लोक शेती करतात, पण ती सगळी केमिकलयुक्त शेती असते। आपल्याला जर चांगलं खाद्य पाहिजे, जर निरोगी राहायचं असेल तर आपल्याला सेंद्रिय शेतीकडे वळणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठी शेतकऱ्यांनी शेती करणं गरजेचं आहे। पण ज्या शेतकऱ्यांची पडीक जागा आहे त्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल? ज्या शेतकऱ्यांची जागा पडीक आहे त्या पडीक जागेचं मुख्य ते जे आहे ते मुंबई पुण्याला कुठंतरी किरकोळ कामासाठी गेले आहेत, काही लोक भांडी घासत आहेत। असे कामं करण्यापेक्षा जर तुम्ही शेतात आला, शेतात राबला, लोकांसाठी तुम्ही 8 तास राबता आणि जेवढं उत्पन्न मिळतं त्यापेक्षाही जास्त उत्पन्न निश्चित आपण आपल्या जर शेतात राबलो तर निश्चितच यापेक्षा जास्त उत्पन्न मिळेल। म्हणून आपल्या कोकणी माणसाची फक्त मानसिकता जर बदलली तर नक्कीच त्यांचं नशीब बदलणार आहे। आपण पाहिलात की त्यांचं असं म्हणणं आहे की प्रत्येक शेतकऱ्यांनी आपली जी का पडीक जागा आहे त्या पडीक जागेमध्ये जास्त लक्ष देऊन उत्पन्न काढून आपल्याला कसं उत्पन्न जास्त मिळेल त्यासाठीच प्रयत्न केले पाहिजेत। माझे कोकणसाठी उदय सावंत, रायगड।